नमस्कार मंडळी. लग्नाचा मंडप सजलाय, सनई चौघडे वाजतायत आणि पाहुण्यांची लगबग सुरू आहे. पण या लग्नात असा काही हाय व्होल्टेज राडा होणार आहे की जो पाहून तुमचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाही. ही जबरदस्त कहाणी आहे इन्स्पेक्टर मंजूची. आपल्याला वाटलं होतं की आर्यनने सत्याला वाटेतून बाजूला केलं, सत्याला किडनप केलं म्हणजे आता आर्यनचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला. आर्यन आता मोठ्या तोयात आणि विजाचा माज घेऊन मंजूच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला तयार झालाय खरा. पण थांबा मित्रांनो, पिक्चर अजून बाकी आहे. ज्याला आर्यन आपली नवरी समजून मांडवात बसलाय ना, तिचा चेहरा पाहिल्यावर त्याला नक्कीच 104 चा ताप भरल्याशिवाय राहणार नाही. कारण मंजू आणि सत्याने मिळून आर्यनच्याच विळख्यात असा काही गेम फिरवलाय की मंजूच्या जागी चक्क त्या नतद्रष्ट आर्यनची आत्याच नवरी बनून मांडवात बसली आहे. विचार करा, जेव्हा आर्यन तिचा चेहरा बघेल तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकणार आहे. सत्याने तुरुंगातून सुटण्याऐवजी आर्यनला त्याच्या जाळ्यात कसं अडकवलं हे पाहणं खरोखरच खिळवून ठेवणारं असणार आहे. पण या महानाटकाची खरी सुरुवात झाली ती साड्यांच्या खरेदीपासून. आर्यन मोठ्या माज्यात मंजूला साडी घ्यायला घेऊन गेला होता. त्याला वाटलं होतं की तिथे तो त्याचा रुबाब दाखवेल. पण तिथे आधीच आपला सत्या आजोबांचा अवतार घेऊन टपकला. आर्यन म्हणतोय सुनबाईसाठी एकदम साधी आणि डिसेंट साडी दाखवा, पण आजोबा बनलेल्या सत्याने असा काही हट्ट धरला की बिचाया आर्यनला घामच फुटला. सत्या म्हणाला, अरे काय डिसेंट? माझ्या सुनेसाठी भारीतली भारी साडी दाखवा. साडी खरेदीत त्या आत्याबाईंची लुडबुड तर बघण्यासारखी होती. स्वतःसाठी साडी हवी होती पण सत्याने त्यांना असा काही टोकदार टोमणा मारला की त्यांचं तोंडच काळं झालं. मज्जा तर तेव्हा आली जेव्हा मंजूने चलाखीने आर्यनला ट्रायल रूममध्ये कुर्ता बदलायला पाठवलं आणि संधी साधून बाहेरून कडीच लावून दिली. आर्यन आत अडकलेला असताना बाहेर काही गुंडांनी मंजूचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. आर्यन आतून ओरडत होता पण कडी बंद असल्याने तो काहीच करू शकत नव्हता. आणि तेव्हाच आपल्या सत्याची जबरदस्त एंट्री झाली. त्याने त्या गुंडांना जे काही धुतलंय त्यांना लाथाबुक्क्यांनी मारून चक्क साड्या नेसवल्या आणि तिथून पळवून लावलं. हे पाहून कोणालाही वाटेल की आता वाघ खऱ्या अर्थाने मैदानात उतरलाय. शॉपिंग संपली आणि जेव्हा बिल समोर आलं तेव्हा आर्यनची बोबडीच वळली. बिल झालं होतं चक्क 5 लाखांचं. आर्यनच्या खिशाला इतका मोठा कात्री लागलेली पाहून सत्याने त्याला अजून उचकवलं. सत्या म्हणाला, काय झालं आर्यन? पैसे कमी पडतायत का? नसतील तर मी देतो माझ्या सुनेसाठी. आता इज्जतीचा प्रश्न होता, त्यामुळे सगळ्यांसमोर अपमान नको म्हणून आर्यनला वाकडं तोंड करून 5 लाख रुपये मोजावेच लागले. घरात सध्या जरी तणाव असला, सत्याच्या आईचा पारा जरी चढलेला असला आणि ती सत्याला घरातून काढायला बघत असली, तरी सत्याचा कॉन्फिडन्स मात्र हिमालयासारखा जबरदस्त आहे. तो त्याच्या बाबांना ठामपणे सांगतोय की, बाबा, तुम्ही काळजी करू नका. फक्त लग्नापर्यंत शांत राहा. मग या आर्यनचा असा काही कायमचा कार्यक्रम लावतो की तो आयुष्यभर माझ्या नावाने खडे फोडेल. मंडळी, आता खरा संघर्ष सुरू झालाय. हा 5 लाखांचा फटका तर फक्त एक छोटासा ट्रेलर आहे. लग्नाच्या मंडपात जेव्हा खरी नवरी म्हणजे आपली इन्स्पेक्टर मंजू समोर येईल तेव्हा काय धमाका होतोय हे पाहणं खरंच रंजक ठरेल. जर तुम्हाला हा सत्या आणि मंजूचा मास्टर प्लॅन आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.